एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। एकनाथ खडसेजी, शरद पवारांनी आज सर्वात महत्त्वाचं विधान केलेलं आहे। मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा रंगत होत्या, मात्र पवारांनी आज नवं वक्तव्य करून या चर्चांना फुल स्टॉप दिलेला आहे। जे भाजप सोबत गेलेत त्यांना आम्ही पुन्हा एकत्र आमच्या सोबत घेणार नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। काय प्रतिक्रिया तुमची? पवार साहेबांचं स्टेटमेंट मी तर काही ऐकलं नाही, परंतु असं जर स्टेटमेंट केलं असेल किंवा आम्ही अजितदादा पवारांबरोबर जाऊ शकतो किंवा जाण्याच्या मनस्थितीत ते असतील तर मला वाटतं की दोघं पक्ष एकत्र आले तर एक चांगली गोष्ट होईल। अगदी खडसे साहेब, हा संपूर्ण संभ्रम जो होता किंवा ही जी चर्चा होती ही शरद पवारांच्याच एका वक्तव्याने सुरू झालेली होती। पवार म्हणालेले की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर त्या संदर्भातील निर्णय सुप्रिया सुळे घेतील आणि पवारांच्या याच वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। म्हणजे हा संभ्रम देखील पवारांनी सुरू केलेला होता। पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे तर मी सांगू शकत नाही, पण सगळी राजकीय परिस्थिती पाहता पवार साहेब अंतिम निर्णय घेतील असं मला वाटतं। पण पवारांचं एकूण राजकारण बघता पवार जे बोलतात ते करतात असं नाही, त्याच्या बरोबर विरुद्ध करतात। या वक्तव्याचा मग कसा अर्थ घ्यायचा? एकंदरीत भाजप राज्यामध्ये महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाची चाचपणी करते, त्यावेळेला मग शरद पवार आणि अजित पवार यांना सोयीनुसार जर राजकारण महाराष्ट्रामध्ये घडवायचं असेल पालिकांच्या दृष्टीनं तर एकत्र येण्याचा निर्णय पवार घेऊ शकतात का? बघा, राजकारणामध्ये परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळे आजपर्यंत माननीय शरद पवार साहेबांनी पुढच्या राजकारणाची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतलेले आहेत। बोललो तसं त्याच्या विरुद्ध करतात असं नेमकं प्रत्येक वेळी काही झालेलं नसावं, एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं, परंतु राजकीय परिस्थिती तशी असेल तर तसे निर्णय कधी कधी घ्यावे लागतात। अगदी अगदी धन्यवाद एकनाथ खडसेजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रिये संदर्भात।